नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. बँकेमध्ये मी 38 वर्ष नोकरी केली. ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्य होतो. त्यातल्या काही प्रेरणादायी गोष्टी आपल्यापर्यंत आणाव्यात म्हणून आनंदाचं ATM नावाची ही व्याख्यान मला सुरू केली. सेवानिवृत्तीनंतरही ट्रेनिंग द्यायला जायचा हा माझा छंदच होता. एक दिवस गडहिंग्लजमधल्या जिल्हा बँकेचा जनरल मॅनेजरचा फोन आला की आमच्याकडं ट्रेनिंग द्यायला तुम्ही यायचं आहे. म्हटलं केव्हा? ते म्हटले अमुक अमुक तारखाना. म्हटलं या मे महिन्यातल्या तारखा आहेत आणि मे महिना म्हणजे गडहिंग्लजला तापमान 47-48 अंश सेल्सिअस, कडक उन्हाळा. त्याच्यात आम्हाला पुणेकरांना गडहिंग्लज म्हणजे कुठं तरी आपण अंदमान निकोबारला चाललो का काय असंच वातावरण. मी म्हटलं घरातले लोकसुद्धा आम्हाला नावं ठेवतील. मे महिन्यात तुम्हाला गडहिंग्लजला जायला कोणी सांगितलं? ट्रेनिंग प्रोग्राम मे महिन्यात कुठं घ्यायचे असतात? महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, आणि तुम्ही गडहिंग्लज. तर मी त्यांना म्हटलं का हो आत्ताच घेतला पाहिजे काय आम्हाला? ते म्हटले हो हो या तारखा ठरलेल्या आहेत. असं ते एक वाक्य असं बोलले की मला नकार देताच आला नाही. ते म्हणाले चांगल्या माणसाने गडहिंग्लजला यायचं नाही असं ठरवलं आहे का? येतो म्हटलं येतो. आणि मग मी जय्यत तयारी केली. जय्यत तयारी म्हणजे काय भरपूर कपडे नाही, डोक्याला रुमाल, पाण्याच्या बाटल्या आहे ते आपलं किरकोळ, बाकी काही नाही. आणि नागपूरला गेल्यावर तिथून म्हटलं आता कारनं गडहिंग्लजला जायचं. वाटेत एक टपरी होती, तिथं चहाला थांबलो. त्यावेळेला त्या चहावाल्याला म्हटलं की राष्ट्रपती कोण आहे आपले? तो म्हटलं काय माहीत नाही भाऊ. म्हटलं पंतप्रधान? हां नरेंद्र मोदी आहेत म्हटलं. हे तेवढं तरी माहिती होतं, राष्ट्रपती माहिती नाहीत. मुख्यमंत्री कोण आहेत काय माहीत नाही. म्हटलं जगणं असंच वातावरण आहे. म्हटलं आता इथं जाऊन ट्रेनिंग घ्यायचं म्हणजे अवघडच आहे. म्हटलं त्यांना कितपत कळणार आहे, कोण आहेत लोक काय. पण आपण म्हटलं चांगल्यानं शिकवायचंच. पाठीशी पूर्वीचा नंदुरबारचा अनुभव होताच. आदिवासी मुलांना आधी कळत नव्हतं तरी मी त्यांना व्यवस्थित शिकवून आलेलो होतो. ते मनात आणलं. पूर्वीच्या चांगल्या घडलेल्या घटना मनात आणल्यानं की आपल्यात एक शक्ती प्राप्त होते. ती घेऊन मी तिथं गेलो. त्या बँकेत गेल्यावर जरा फ्रेश झालो आम्ही आणि 4 वाजले होते. त्या जनरल मॅनना भेटलो. म्हटलं आलेलो आहे आम्ही, मी आणि यादव म्हणून सहकारी माझ्या आहेत, दोघं आम्ही आहे, तर उद्यापासून आपलं ट्रेनिंग आहे. ते म्हणले आता तुम्ही आलाच आत्ता आम्हाला अधिक लाभ द्या ना. म्हटलं काय? ते म्हणले 4 वाजलेत ना, आत्ता एक ट्रेनिंग प्रोग्राम घ्या ना. आणि आम्ही आमच्या सर्व स्टाफला आणि त्यांच्या कुटुंबियांनाही वाटल्यास बोलवतो. आणि तुम्ही आम्हाला माहिती आहे की जनरल वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे जीवनात जगावं कसं याच्यावरही बोलता हे कळलेलं आहे. मी पोचून एक अर्धा ताससुद्धा झालेलं नाही, पण मी हो म्हटलं आणि 5 वाजल्यापासून रात्री 8पर्यंत त्या दिवशी ट्रेनिंग आधी घेतलं. आणि मग दुसऱ्या दिवशीचे पासूनचे त्यांच्या सर्व स्टाफसाठी, ऑफिसर्स, क्लर्क, शिपाई सगळ्यांसाठी ट्रेनिंग घेतलं. माझा जो गैरसमज होता गडहिंग्लज म्हणजे मागासलेला भाग, नक्सलाईटचा त्रास असलेला भाग, सगळं भयान आहे, हे काही नव्हतं. तिथल्या बँका वगैरे समृद्ध होत्या. ठेवीमध्ये आमच्याकडे कशावर आम्ही ओळखतो चांगला आहे का नाही, तर कासा डिपॉझिट किती आहे,
कासा म्हणजे CASA, करंट अकाउंट सेविंग अकाउंट. करंट अकाउंटला व्याज द्यायला लागतं 0%, सेविंगला द्यायला लागते 3%. म्हणजे हे जर ठेवींचं प्रमाण जास्त असेल तर स्वस्तातलं डिपॉझिट मिळालं आहे, त्यामुळं कर्जही स्वस्तात देता येतात, कमी दरात देता येतात, स्पर्धा करता येते, नफा वाढतो. कासा डिपॉझिटवर रिझर्व्ह बँक सगळ्यांचं मोजमाप करते. ते पुणे मुंबई इकडं किती आहे, तर काही बँकांचं 25% आहे, कोणाचं 30% आहे. महाराष्ट्र बँकेचं आम्ही नेहमी म्हणायचो आमचं 35च्या वर म्हणजे सगळ्यात जास्त आहे. पुढं ते 45पर्यंत गेलं. हायेस्ट इन बँकिंग इंडस्ट्री वगैरे म्हणत होतो. त्या जिल्हा बँकेचं कासा डिपॉझिट विश्वास बसणार नाही, 69% होतं, 69%. म्हणलं हे कसं काय? ते म्हणाले या आदिवासींसाठी, मागासवर्गीयांसाठी भारत सरकारनं इतक्या योजना काढल्यात की तुम्ही हे करा, ते उत्पादन करा, अमुक करा, काम करा, काही ना काहीतरी काम, तुम्हाला सगळी मदत आम्ही करतो. त्यामुळं प्रत्येक सरकारी योजनेतनं पैसे येतात आणि पैसे येतात ते कसे येतात, डायरेक्ट अकाउंटला जमा होतात आणि बँकेमध्ये हा ओघ आहे सगळा पैशांचा येतो. तितके पैसे ते बराबर खर्चही करू शकत नाहीत. त्यामुळं आमच्याकडे पंतप्रधानांच्या कृपेनं 69% म्हणले कासा डिपॉझिट आहे. म्हणजे माझं गडहिंग्लजचे मागास वगैरे म्हणत होतो ते आमच्या पुढंच आहेत म्हटलं, हे चांगलं आहे त्यांचं. म्हटलं मग कर्ज कोण घेत आहे तुमचे काय? नाही यांना व्यवसायाला देतोच आम्ही. म्हणले बाकी असे मोठे इंडस्ट्री वगैरे जरा बेताचे आहेत, पण आलेले पैशाचा वापर व्हायला पाहिजे म्हणून आम्ही काय केलं, म्हणले पोलीस अधिकारी आहेत यांच्या ओळखी काढून त्यांच्याशी मैत्री केली. प्रमुख जे 2-3 असतात, कारण बँकामध्ये साधारण पोलिसांना कधी कोण कर्ज देत नाही. का देत नाही? तर त्यांच्या बदल्या झाल्यावर ते सापडत नाहीत, त्यांच्या मागं फार जोरात जाता येत नाही, कारण तेच जो लोकांच्या मागं जाणारी माणसं त्यांच्या मागं कुठं जायचं. म्हणून बऱ्याच बँकामध्ये लेखी नसलं तरी तोंडी असं असतं की पोलिसांना कर्ज द्यायची नाहीत. इथं म्हणले आम्ही त्या साहेबांचीच मैत्री करतात आमचे जनरल मॅनेजर, आणि मग त्या साहेब सांगतील तेवढ्यांना कर्ज देतात, तेव्हा बराबर पोलिसांना कर्ज देतात. बरं इथल्या पोलिसांना महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणच्या पोलिसांपेक्षा 1.5 ते 2 पट पगार जास्त आहे. कारण हे आदिवासी भागातले, नक्सलाईट भागातले त्यांना अलाउन्सेस जादा मिळतात. त्यामुळे त्यांना TV हवा असतो, चांगली मोटरसायकल हवी असते, चांगली कार हवी असते. या सगळ्याला आम्ही कर्ज देतो. तो कुठं बदलून गेला तरी साहेब बरोबर आम्हाला सांगतात आणि त्याची वसुली करून देतात. हे नवीनच मला कळत होतं. तिथं परत बघतो तर ब्रांचमध्ये गोल्ड लोन त्याचं मशीन होतं. मी पहिल्यांदा पाहिलं असं ब्रांचमध्ये की सोन्याची प्युरिटी किती चोख सोनं आहे हे पाहायला तिथं मशीन होतं. त्या मशीनमध्ये दागिने ठेवले की त्याची प्युरिटी तिथं कळायची, आणि वजन त्यातनं घट किती, गोप जाऊन किती, लाख जाऊन किती, आणि हे किती, आणि त्याच्यावर एवढं कर्ज मिळणार. तेव्हा ब्रांचमध्ये सराफाची गरज नव्हती किंवा सराफाकडे जाऊन याचा हा प्रकारच नव्हता. तिथल्या तिथं गोल्ड लोन मिळत होतं. अरे बापरे म्हटलं, हे आमच्याकडं नाही ते तिथं आहे. कमाल आहे म्हटलं. मग ट्रेनिंगमध्ये मी त्यांना सांगायला लागलो आता काय नवीन आव्हानं काय आहेत आपल्या पुढे, तर ब्रँचलेस बँकिंग येणार आहे. ब्रँचचीच गरज पडणार नाहीत. ब्रँच असली तरी कमी जागेतली चालेल, कमी स्टाफमधली चालेल, नवीन यंत्रणा वापरून करायच्या आहेत. म्हणून त्यांना ट्रेनिंग क्लासमध्ये सांगितलं ATM माहिती आहेत का? ते म्हणलं आहेच आमच्याकडं ATM, ॲटोमॅटिक टेलर मशीन, एनी टाईम मनी. म्हणजे ना आम्ही म्हणायचं असतील तर मिळतील ATM. मग त्यांना सांगितलं आमच्या पुण्यात ATM गॅलरीसुद्धा आहे हां, अशी एका वेळेला वेगवेगळ्या ATMमध्ये जाता येतं, मध्ये पडदा घेऊन करता येतं, असं आहे. मग कार्ड आहेत का म्हणले? रुपे कार्ड? हो इथं आहेत ना म्हणले, शेतकरी घेतात ते रुपे कार्डसुद्धा, त्यांनाच देतो आहे आम्ही. वा.
डेबिट कार्ड आहेत, क्रेडिट कार्ड आहेत. अरे बापरे म्हटलं, हे काय सगळं माहिती आहे इथे, छान आहे म्हटलं. मग पासबुक प्रिंटर आहेत का? हो आहे. आत काउंटरवर जाऊन प्रिंटिंग करून घ्यायची गरजच नाही, मशीनमध्ये तुम्ही ते पासबुक टाकून प्रिंट करून घेऊ शकता. तेही त्यांना माहिती होतं. आम्ही काहीतरी नवीन सांगायला म्हणून चाललो होतो, ते त्यांना सगळं तिथं आधीच माहिती होतं. असं आहे. चेक कलेक्शन मशीन आहे का? हो आहे ना. त्याचं चेक ड्रॉप केलं त्या की झालं, तिथनं मशीनमधनं तो नंतर पास होऊन येतो आहे. चेक ट्रंकेशन आहे, चेक प्रत्यक्ष पाठवायला लागत नाही, त्याची इमेज, त्याचं छायाचित्र जातं आणि तो पास होऊन येतो. तेही आहे. म्हटलं वा वा वा. इंटरनेट बँकिंग आहे, मोबाईल बँकिंग आहे. मग काही गोष्टी तरी म्हटलं शिकून घ्या. EFD आहे का? इलेक्ट्रॉनिक फिक्स्ड डिपॉझिट. म्हणजे तुम्ही घरनंच सांगू शकता, माझ्या आत्ता सेविंगला फार पैसे, एवढे FD करा. पुढच्या महिन्यात वाटलं नको FDमधले, FD मोडा. हे सगळं तुम्ही EFDमध्ये करू शकता. इलेक्ट्रॉनिक फिक्स्ड डिपॉझिट. वा. SMS अलर्ट तर ह्या ट्रॅव्हल कंपन्या सुरू झाल्या तेव्हापासून सगळ्यांनाच माहीत झालं. इतके पैसे जमा झाले, इतका चेक पास झाला, लगेच SMS आपल्याला ती माहिती त्यातनं येत राहते. पासबुक कळतं आहे, स्टेटमेंट ऑफ अकाउंट आहे, ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं आपल्याला मिळतं आहे. टॅक्सेस आहेत ते भरता येत आहेत सगळे. ट्रेनिंग झाल्यावर सहज म्हणून म्हटलं मध्ये आता चहा घेऊया आपण, चला. आणि बाहेर बघतो तर एक आदिवासी बाई, गुडघ्याच्या वर असं नुसतं गुंडाळलेलं एक छोटंसं लुगडं, अगदी साधे कपडे. तिनं तिच्या पुरचुंडीतनं पासबुक काढलं आणि त्यातनं तिथे ती असं बघत होती. आता हे मला भरून पाहिजे म्हणून त्यांनी त्या ह्याच्यात तिथं घातलं आणि त्यातला नंबर जो लिहून ठेवला होता, असं असं बरोबर एका वेळेला एकच हे करायचं, पाठ होत नाही म्हणून. सगळं तिनं केलं. मी बाजूंनी चोरून बघत होतो काय करते. तिनं सगळं प्रिंट करून घेतलं की पासबुक. अरे बापरे म्हटलं, आपण आलो इथं शिकवायला, इथं सगळ्यांना हे येतच आहे, क्या बात आहे म्हटलं. वा वा वा. काहीतरी गैरसमज होता गडिंग्लजबद्दल, तो हळूहळू दूरच झाला. पैसे काढणं सगळे आदिवासी लोक करतात ते. आणि त्या बँकेतलं मला एक गोष्ट आवडली, त्यांनी एक असं छोटंसं सभागृह केलेलं आहे. तिथं सगळ्या बँकेच्या योजना दाखवलेल्या आहेत, ठेवीच्या, कर्जाच्या, त्याच्यानंतर सरकारी योजना, सगळं. आणि कोणत्याही संस्थेनं तिथं भेट द्यावी आणि त्यांची तिथं मीटिंग घ्यावी आणि हे येऊन त्यांना माहिती देतात. लोकांना मोफत हॉल मिळतो, ते येतात, चहा घेतात आणि माहिती होते. असं कस्टमर एज्युकेशन मी प्रथम पाहिलं तिथं. पण मी चाललो होतो गडिंग्लजला शिकवायला, पण मी बऱ्याच गोष्टी तिथून शिकून आलो आणि त्या आता पुण्या मुंबईमध्ये सांगतोय. धन्यवाद. हे प्रेरणादायीच गोष्ट आहे ना. तुम्हाला आवडली असेल तर पुढं सांगा, शेअर करा. धन्यवाद.